दत्त जयंतीच्या दिवशी आम्ही साक्षात मी स्वतः स्वामींना तिथं बसलेलं बघितलं. घेऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे, हे स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात. आता आपण स्वामी भक्ती करताना तारक मंत्राचा जप करतो. तारक मंत्राचं नेमकं महत्व काय आणि जप कसा केला पाहिजे याचा? तर तारक मंत्र असा आहे की तो सोपा आहे. तुम्ही जर तो म्हणला तर खूप छान काम करतो. छान काम करतो म्हणजे तुम्हाला अध्यात्मातली ताकद तुमची वाढवतो, तुमच्या मनाला शांती देतो. मनापासून देवाला हाक मारणं आतून किंवा त्याची आठवण करणे, ह्याला मी भक्तीच म्हणतो. असं नाही की तुम्ही देवीची भक्ती करता मग स्वामींना पोहोचत, असं नाही. त्यांची केली की ती स्वामींपर्यंत हे पोचतेच. स्वामी सगळ्याच रूपात आहे. ज्या ठिकाणी देवाचं स्थान असेल किंवा जिथं देव असेल तिथं नकारात्मकता कधीच नसते. लक्षात खरंच स्वामी तेवढेच प्रेमळ आहेत की भक्तांना ते किती मदत करतील, किती जवळ घेतील, किती चांगल्या मार्गाला लावतील, काय लावतील. स्वामी त्यांना पाहिजे तशीच भक्ती करू. मला हे असं पाहिजे असंच करून देणार. ज्याला करायला लावायचे त्याला ते करायला लावणारच, आणि ज्याला हात लावायचा नाही त्याला हात लावून करू, असे हे स्वामी. तुम्हाला तारणारी एकमेव गोष्ट आहे. आता आपलं कलियुग जे आहे, कलियुगामध्ये तुम्हाला फक्त भक्ती तारणार आहे. नमस्कार मंडळी, आपण आमंत्रित केले आहेत डॉक्टर नितीन भोईटे यांना. तर त्यांचे 2 तप होऊन गेले आहेत आणि ते स्वामी भक्ती करत आहेत. तर आपण आज हेच त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. स्वामी भक्ती कशी करावी, भक्ती करताना काय टाळावे, काय करावे, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही व्यवसायाने डॉक्टर, तर मग आध्यात्मिक कसं काय इकडे कसं काय वळले तुम्ही? ऍक्च्युअली आता माझी राशी आहे कर्क. तशी कर्क राशी थोडीशी आध्यात्मिक त्या प्रकारची असते. तर हे लहानपणापासून देवाचं वेड हे आहे, दत्तगुरूंचं वेड हे आहे. मी मेडिकल कॉलेजला कोल्हापूरला असताना नेहमी अंबाबाईच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे एक दत्त मंदिर होतं. तर अंबाबाईचं दर्शन झालं की दत्तच्या ठिकाणी दर्शनाला मी नेहमी जायचो. आणि मला खूप असं आवड होती की आपल्या घरात जसं दुसऱ्यांच्या घराच्या समोर उंबराचं झाड असतं तसं आपल्या इथं असावं. मी खूप वर्ष ते प्रयत्न करत होतो पण कधी आलं नाही ते. तर ज्या ठिकाणी झाड असेल त्या ठिकाणी मी जाऊन मी दर गुरुवारी मी त्या पाणी घालायचो त्या झाडाला किंवा त्याची पूजा करायचो, काय उदबत्ती वगैरे असेल ते. तशी मनातून खूप इच्छा होती की ते उंबराचं झाड असावं आपल्या इथं. म्हणजे थोडक्यात दत्तगुरू आपल्या बरोबर असावेत. पण तसा कधी योग येत नव्हता. परंतु 2000 साली असं झालं की एक माझ्या मित्राचं लग्न होतं आणि त्यावेळेस त्या तुळजापूरला जाण्याचा प्रसंग आला. त्यानंतर आम्ही मित्र सगळे एकत्र लग्नानिमित्त जमल्यामुळं आम्ही मित्राचं लग्न झालं आणि तसंच अक्कलकोटला गेलो. मला माहीत नव्हतं अक्कलकोटला जाणार आहे. आणि त्या माझ्या मित्राचं नाव म्हणजे डॉक्टर संतोष जाधव. मी माझ्या सर्व स्वामी भक्तीचं श्रेय मी त्याला देतोय, कारण त्यांनी तो मला मार्ग दाखवला नकळत. अगदी त्यांनी तिथपर्यंत नेल्यामुळं मला स्वामींचं दर्शन झालं आणि माझ्यामध्ये ती भक्तीची भावना निर्माण झाली. म्हणजे स्वामी बोलावल्याशिवाय आपण काय त्याची भक्ती सुरू होऊ शकत नाही. स्वामींच्या बोलावणं आल्याशिवाय, स्वामींच्या परवानगीशिवाय त्यांचं दर्शन, त्यांचा प्रसाद कधीच कुणाला मिळत नाही. हे माझं 100% म्हणजे माझं मत आहे. त्यामुळे त्यांनी बोलवल्यासारखं झालं आणि मग आम्ही गेल्यानंतर स्वामींचं दर्शन झालं. त्यानंतर स्वामींचं दर्शन केल्यानंतर आम्ही मग तसंच पंढरपूरला आलो. पंढरपूर नंतर नरसोबाची वाडीला आलो. त्यानंतर कोल्हापूरला आलो. अंबाबाईचं दर्शन, असा तो रूट आमचा दर्शनाचा झाला. परंतु असं आहे की जो माणूस स्वामींना एकदा भेटतो किंवा त्यांचं दर्शन अक्कलकोटला जाऊन घेतो, तो कायमस्वरूपी स्वामींना जायला सुरुवात करतो, हे मात्र 100% नक्की. त्याच प्रकारे माझ्या बाबतीत घडलं. त्या दिवसापासून मी कायमस्वरूपी वर्षातून एकदा दोनदा माझी अक्कलकोट वारी सुरू झाली. आणि विशेष म्हणजे मी 2004 साली मी एक निश्चय केला, चला आपण एक 11 पौर्णिमा करू. गुरुवारी दर पौर्णिमा मी अक्कलकोटला जायला लागलो. आणि मग मी रात्री बसायचो 10:30 बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं उतरून स्वामींचं दर्शन वगैरे घ्यायचो आणि परत माघारी पुण्याला यायचो. पण स्वामी परीक्षा बघितल्याशिवाय तुम्हाला दर्शन देत नाहीत. खूप बघतात, बरं येशील का, तू काय करतोय. एका पौर्णिमेला असा प्रसंग आला की रेल्वेचं काम दौंडच्या रस्त्याचं चालू असल्यामुळे रेल्वे बंद होती आणि संपूर्ण जे जाणारी लोक होती ती स्वारगेटच्या बस स्टॉपला आली होती. आणि त्यावेळेस मला कल्पना नव्हती, पण त्यामुळे रिझर्वेशन करत नव्हतं कारण जागा मिळायची, त्यामुळे रिझर्वेशन केलेलं नव्हतं. आणि मी गेलो आणि ती गर्दी बघून असं झालं की काय आता आपल्याला जागा तर मिळणारच नाही, जाऊ का नको जाऊ. एक मनात विचारायला, चला आपण माघारी जाऊ, सकाळी पाठ उठून जाऊ. नाही म्हणलं, पण ही परीक्षा आपली म्हणलं, आता जी स्वामी परीक्षा बघत असतील तर नाही. मी बसलो
आणि त्या गर्दीमध्ये अगदी धक्काधुक्की करून लोकांना आतमध्ये शिरलो. पण इतकी गर्दी होती, साधारण मला वाटतं बसची कॅपॅसिटी 50 असेल, पण कमीत कमी 80 ते 90 लोक बसमध्ये होते. माझी कंडिशन अशी झाली की मला उभंच राहावं लागलं होतं. पण असं होतं की उभं राहिलं होतं तर फक्त एक पाय ठेवायची जागा होती बसमध्ये. म्हणजे आणि मी असा संपूर्ण प्रवास सोलापूरपर्यंत एका पायाला, एक पायावर थोडा वेळ राहायचो, पाय दुखायला लागला की दुसरा, असा संपूर्ण सोलापूरपर्यंत त्यांनी प्रवास करून घेतला. पण असा त्रास नाही झाला किंवा चिडचिड नाही झाली. ठीक आहे, स्वामी परीक्षा बघतात, आपल्याला बोलवलंय जायचंय. आणि अशा पद्धतीनं ते अंतर पार केल्यानंतर सोलापूरच्या ठिकाणी मला जागा मिळाली आणि मी जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं. म्हणजे ही एक प्रकारची परीक्षा होती. म्हणजे मी तिथं जातोय का परत माघारी फिरतोय, ही त्यांनी ती परीक्षा तिथं माझी बघितली. आणि अशी माझी स्वामींच्या भक्तीची अशी सुरुवात झाली. आणि त्या मी 11 पौर्णिमा माझ्या पूर्ण केल्या. आणि त्यानंतर मग रेग्युलर मी वर्षातून 1-2 वेळा कधी मनात आलं की मी नेहमी अक्कलकोटला हे जातोच. आता जसं तुम्ही म्हणले तुम्हाला तुमचे मित्र निमित्त भेटलं ते. आता समजा माझ्यासारख्या मुलाला स्टार्ट करायची स्वामी भक्ती, मग मी कशी स्टार्ट करू आणि कधीपासून स्टार्ट करायचं? असं होतं की आता स्वामी हे कधी आपल्याला डायरेक्ट येऊन स्वतः तर कधी सांगत नाहीत, या मला भक्ती करा, मला नमस्कार का. हे इनडिरेक्ट दुसऱ्या कोणाकडून तर हे सुचतं. कुणीतरी आपल्याला नेतं, कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जातो, त्यांचं ते ऐकतो आणि मग आपल्याला खूप छान वाटतं, आपल्याला भक्ती करावीशी वाटते आणि आपण तिथपर्यंत पोहोचतो. ह्याच्या फक्त दुसरं बी एक कारण तुम्हाला सांगतो की जो आत्ताचा सध्या स्वामींची भक्ती करतो किंवा जो स्वामी भक्त असतो किंवा ज्यांचं त्यांना वेळ लागतं, ऍक्च्युअल खरं हे त्यांचं पूर्वजन्मातलं काहीतरी असतं, त्यांची ती भक्ती असते आणि ते आता पुढं चालू राहत असते. पूर्वजन्मीमध्ये त्यांची स्वामींच्या बद्दल श्रद्धा भक्ती जे काय असेल तीच आता पुढं कंटिन्यू होत असते. किंवा आपल्या जीवनामध्ये त्यांचं अस्तित्व अशा काय गोष्टीसाठी असतं की काय गोष्टी घडणाऱ्या असतात, वाईट असतील चांगले असतील, त्याला बळ देण्यासाठी ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात. संकटांना तुम्हाला सामोरं जाण्याची ताकद द्यायला ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात. किंवा अगदी एखादा आनंद तुम्हाला मिळावा ह्या गोष्टीसाठी ते आलेले असतात. अशा प्रकारे स्वामी आपल्या आयुष्यात येतात आणि ते नकळत येतात. कधीच कुणाला कळत नाही स्वामी आपल्या आयुष्यात कधी आले. तुम्ही कधीतरी एखादा कार्यक्रमला जाता, तिथं प्रसाद घेता आणि तुम्हाला वेळ लागतं स्वामींचं, मग तुम्ही दुसऱ्या वेळेस जाता, मग ते तुम्हाला वेळ लागतं स्वामींचं. मग आता स्वामी भक्ती म्हणजे कशी सुरू करावी, म्हणजे कुठून सुरू करावी, याला काय हे स्वामींची भक्ती कशी सुरुवात करावी असं मी जसं म्हणलं की स्वामी तुमच्यात निर्माण करतात. स्वामी तुम्हाला कधीतरी कुठेतरी दर्शन देतील, कुठल्या तरी तुम्हाला एखादा प्रसाद मिळेल, एखाद्या कार्यक्रमात जाल, कोणतरी तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जाईल. भलं तुम्ही ते फिरण्यासाठी का व्हायला जाल, पण तुम्ही ते अक्कलकोटला जाल आणि तुम्ही त्यांचे होऊन जाल. स्वामींना जे प्रिय असतात त्यांना ते बोलून घेतात, कसेही करून बोलून घेतील. अगदी तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला तिथं ओढून नेतील, अगदी काहीतरी हे होईल आणि तिथं तुम्हाला ते बोलवतील. तर स्वामींची भक्ती म्हणजे ऍक्च्युअल काय की भक्ती कोणत्याही देवाची केली तर ती परमात्मा सगळा एकच आहे. तुम्ही स्वामींची करा, दत्तगुरूंची करा, गणपतीची करा, महालक्ष्मी करा, विष्णूची करा किंवा कोणत्याही देवाची, हनुमानची करा, ती पोचते ते एकाच ठिकाणी. म्हणजे जो सगळ्यांचा स्वामी, ते आपण स्वामी समर्थ आपण म्हणूया. म्हणजे युनिव्हर्सचा मालक, म्हणजे करता, करविता आणि पालनहार. जरी देव वेगळे असले, ब्रह्मांजी म्हणलो आपण की हे करतात ते करतात, तरी पण सगळं म्हणलं की एक सर्वश्रेष्ठ म्हणजे आपण स्वामी. सगळे मिळून एकच शक्ती, ह्या सगळ्या एकच आहेत. तुम्ही कोणाची भक्ती केली की ती तिथपर्यंतच पोचते. असं नाही की तुम्ही देवीची भक्ती करता मग स्वामींना पोचत, असं नाही. त्यांची केली की ती स्वामींपर्यंत हे पोचतेच म्हणतो मी, असं नाही, पोचतेच हा शब्द आहे. स्वामी सगळ्याच रूपात आहेत. असं नाही की मी आता देवीची पूजा करतो तिथं तुम्ही स्वामींचं जी काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तो देवीची भक्ती करत असतो, तो म्हणतो मी दुसऱ्या कोणाला पूजणार नाही, पण स्वामींनी काहीतरी गोष्ट घडवून त्यांचं दर्शन त्या ठिकाणी त्याला दिलेलं आहे. कमी त्या देवाचं नाव सोडून दुसऱ्या कोणाचं घेणार नाही, तर स्वामींना त्यांचं स्वतःचं दर्शन त्या ठिकाणी देऊन बाबा ते म्हणजे मीच आहे असं त्यांनी कित्येक भक्तांना दाखवलेलं आहे. आणि त्यामधून त्यांनी हे साध्य केले, सगळ्या जगात मीच आहे अशा पद्धतीनं. मग ते तुम्हाला भक्ती मार्गात येतात. म्हणजे तुम्हाला जसं मी म्हणलं की कधीतरी तुम्ही एखादं कुठतरी पारायण चाललेलं असतं, तुम्ही ऐकता, नकळत कुठला तरी कार्यक्रम कुठं चालले असतं, ती स्वामींची गाणी ऐकायला येतात किंवा कोणतरी एखादा त्याचा अनुभव सांगत असतो किंवा कधी तुम्ही युट्यूब वगैरे बघताना तुम्ही ते दिसतं किंवा नकळत तिथं आपला लक्ष जातं आणि ते भावतं आपल्या मनाला.
आणि मग आपण ते स्वामींच्या प्रेमामध्ये पडतो. आणि एकदा तुम्ही तिथं पोचला त्यांच्यापाशी की त्यांचे झाला म्हणून समजा आपल्या हातात काही राहत नाही. आता तुम्ही बोलता बोलता पारायण म्हणले, हे पारायण म्हणजे नेमकं काय असतं काय? ऍक्च्युअली पारायण म्हणजे कसं असतं आपण जसं भक्तीचे प्रकार वेगवेगळे आहेत. कोण देवपूजा करतो, कोण नामस्मरण करतो, कोण पोथी वाचन करतो, कोण संकल्प करतो, कोण प्रदक्षिणा करतो वेगवेगळ्या देवांच्या ठिकाणी जाऊन. जसं मी आता म्हणलं की मी 11 पौर्णिमा केल्या तशा पद्धतीनं असे भक्तीचे करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. प्रत्येकाची इच्छा कायकांना काहीच जमत नाही, पण ते मनातनं फक्त आपल्या देवाचं नाव घेत असतात. तर ते सुद्धा तिथपर्यंत पोहोचतं. काही आर्थिक परिस्थिती नसते, ते तिथं जाऊ शकत नाहीत. मग ते जवळ कुठे एखादं मंदिर असेल तिथं जातील, तिथं दर्शन घेतील. पारायण म्हणजे कसं की पारायण केल्यानंतर आपण एखादा संकल्प करून जेव्हा ती गोष्ट वाचतो, ती पोथी वाचते. पोथी ही पवित्र नेहमी असते. पोथीमध्ये साक्षात तेच आहेत. पोथीचं सामर्थ्य एवढं आहे की जेवढी त्यांची आपण भक्ती किंवा ते जसे आहेत तेवढंच सामर्थ्य त्या पोथीचं असतं. तर त्या पोथीची एवढी ताकद. मग तसं म्हणाल तर गुरुचरित्र, श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत, श्री स्वामी समर्थ श्री गुरुलीलामृत किंवा श्री स्वामी समर्थांची सप्तचिदी किंवा वखर स्वामी समर्थांची, असे बऱ्याच जसं दासबोध आहे ग्रंथ किंवा बऱ्याच ज्ञानेश्वरी आहे, आपली गीता आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले भरपूर ग्रंथ असतात. म्हणजे ज्याला जे आवडेल त्याचं तो पारायण करतो. कोण गीतेचे करेल, कोण रामांचं करेल. बरोबर आहे. तर सगळ्यात ताकदीचं जर म्हणाल कोणती पोथी असेल किंवा कोणतं पारायण केल्यात खूप हे असतं तर श्री गुरुचरित्र पारायण. थोडंसं ते कडक असतं, पाळायला करायला अवघड असतं. 7 दिवसाचं तुम्हाला ते 2-2, 3-3 तास बसावे लागतात एकसारखं. त्याच्यामध्ये काय थोडीशी पथ्य असतात, बाबा पावित्र्य पाळावं लागतं किंवा बऱ्याचशा काही ज्या गोष्टी असतात त्या पाळाव्या लागतात. त्याला टाइम काय असतो का? सकाळीच बसावं, रात्री बसावं? नाही, असं काही नाही. आपण कोणत्या वेळेमध्ये पारायणला बसू शकतो. आणि असं काय असं आहे स्वामींच्या समोरच बसावं का? आपण कुठे बसून करू शकतो असं काय? कुठेही बसा, फक्त तुम्ही पवित्र असावं. जागा पवित्र असावी, तुमचं मन पवित्र असावं, तुम्ही शुद्ध असावं. शुद्ध म्हणजे कसं की तुमचं आचरण शुद्ध असावं. तुम्ही की तुमची भावना पवित्र असावी. तुम्ही ते पारायण कधीही वाचू शकतो, आपण कोणत्याही वेळेला वाचू शकतो. तुम्ही त्याचं 7 दिवसाचं पारायण, 3 दिवसाचं पारायण, 1 दिवसाचं पारायण करू शकता तुमच्या ताकदीनुसार. पण 3 दिवसाचं 1 दिवसाचं पारायण करायचं म्हटलं की आपल्या शरीराला खूप थकल्यासारखं किंवा ते आपल्या बुद्धीपर्यंत जाणं कठीण असतं. त्यामुळे ते 7 दिवसाचं पारायण कधी पण चांगलं. ब्रह्ममुहूर्तावर पारायण किंवा सकाळच्या वेळेस पारायण केलेलं कधीही खूप चांगलं. काही लोक संध्याकाळच्या वेळेमध्ये पण करतात, सकाळी पण करतात. पारायणला असं काही नाही. म्हणलं ना की आपलं मन पवित्र पाहिजे, आपल्याला ते आवड पाहिजे, त्यांची ओढ पाहिजे. असं असल्या पण रेग्युलर सुद्धा तुम्ही ते ग्रंथ वाचू शकतो. रोज 1 अध्याय 2 अध्याय तुम्ही वाचू शकता. काय गोष्टी त्याचं पालन केलं की तुम्ही ते गुरुचरित्र पारायण कधी पण करू शकता. दुसरं जी पोथी आहे, जो ग्रंथ आहे तो श्रीपादांचा, श्री श्रीपादचं जे चरित्रामृत आहे ते गुरुचरित्राच्या तोडीस तोड असं आहे. त्याची ताकद तेवढीच आहे आणि साधारण कथा दोन्हीच्या सारख्याच आहेत. मग यामध्ये नेमकं सांगितलं काय? कथा आहेत का? आपण वागायचं कसं काय? ते सुद्धा आहे. हो, गुरुचरित्रामध्ये तुम्ही कसं उठायचं, कसं तोंड धुवायचं, शौचास कसं जायचं, शौचास कुठं बसायचं, सगळे नियम आहेत. सगळे नियम आहेत. पुरुषानं कसं वागायचं, स्त्रीनं कसं वागायचं, देवपूजा कशी, ब्राह्मणाचं कर्तव्य काय, क्षत्रियाचं कर्तव्य काय, शूद्राचं कर्तव्य काय. तुम्ही जर ब्राह्मण कुलात जन्मला तर तुमचं आचार कसे आहेत, तुम्ही कसं पालन केलं पाहिजे. तुम्ही क्षत्रिय असाल तर तुम्ही कसं पालन केलं वर्णावाई सगळं केलेलं आहे. शूद्रानं कसं वागलं पाहिजे, स्त्रीनं कसं वागलं पाहिजे, पुरुषानं कसं वागलं पाहिजे, संपूर्ण वर्ण. इव्हन तुम्ही जी आपण शौचास जातो सकाळी तर त्याचं सुद्धा त्यांनी वर्णन कसं केलंय. तुम्हाला एक उदाहरण मुद्दाम त्याचं काय देतो की त्याचं सुद्धा महत्व का सांगितलंय. तर तुम्ही जर सकाळी शौचास गेल्यानंतर एका मोकळ्या पटांगणात जायचंय. मोकळ्या पटांगणात गेल्यानंतर जो वाळलेला पाला आहे तो गोळा करायचा आहे आणि त्याच्यावरती स्वच्छ करायचंय आणि त्यानंतर ते परत पाला पाचोळा आणि मातीनं झाकायचंय. हे किती वर्षापूर्वी त्या गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही शास्त्रीय कारंद बघितलं असेल तर तुमच्या आता लक्षात येत असेल की जीव जंतू पसरू नये किंवा त्याचं काही खत तयार होते, त्याचं खत तर तयार होणारच आहे. खत पण ते पसरू नये, वास येऊ नये किंवा त्याचं इन्फेक्शन पसरू नये, माशा बसून त्या अन्नावर जाऊन दूषित होतं. म्हणजे हे त्या काळी सांगितलेलं मग तुम्ही इतकं
छोट्यातली छोटी गोष्ट सांगितली. तुम्ही उठल्यानंतर दंतमंजन करा, हे करा, आंघोळ करा, मग ते हे करा, सगळ्या गोष्टी पारायण. गुरुचरित्राचं पारायण तुम्ही केलं आणि त्या पद्धतीनं जर आपण वागायला लागलो तर खूप आपण धन्य होऊ आणि पवित्र पण होऊ. मी म्हणेल पवित्र हा शब्द का वागतोय, कारण आपलं आचरण बदलतं, वागणं बदलतं, सगळ्या गोष्टी आपल्या लोकांच्या बघण्याचा नाही, आपला राग, लोभ, दोष, मोह, मायाची मत्सर ज्या म्हणतो ह्या गोष्टी ज्या आहेत माणसाच्या वाईट गोष्टी, त्याला प्रतिबंध बराचसा होतो. आणि तुम्हाला सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी ज्याचा पूर्ण 100% कंट्रोल येईल तो मोक्षास पात्र होतो. मोक्ष म्हणजे काय नक्की मला बी सांगता येणार नाही, पण राहतं काय, जे ज्याच्याकडे नाही तो देवपणालाच पोचलेला आहे. देव म्हणत नाही, पण देवपणाला म्हणतो आपण. देवाला तो सगळ्यात जास्त प्रिय असेल. आता आपण भरपूर सारे लोक बघतो हे स्वामी भक्ती कधीपासून सुरू करतात, म्हणजे त्यांच्या घरी काही त्रास सुरू आला, असे कारण तुम्हाला आता खरं सांगू का, माझं असं मत आहे निस्वार्थपणे भक्ती केली पाहिजे. ऍक्च्युअली तुम्हाला खरं सांगू का, देव कधी आठवतो माहितीये का, जेव्हा आपल्याला संकट येतात तेव्हा देव आठवतो. खरं सांगायचं, देवाची भक्ती ही खरं तुम्ही जेव्हा तुम्हाला काय मागायचं नाही, काय तुम्हाला नको असतं, ज्यावेळेस तुम्ही अशी कराल ती खरी तुमची भक्ती. आणि तुम्ही सांगतो मागता, तुम्ही देवाकडे मागता सुद्धा काय माहितीये का, अगदी खूप मोजकं मागता, शुल्लक मागता. देवाला खूप द्यायचंय त्यांना, तुमच्या वाटणीचं त्यांनी काहीतरी काढून ठेवलेलं असतं, हे तुम्हाला द्यायचंय. जेव्हा त्याचा इम्पॅक्ट पडत असेल ना, समजा जास्त द्यायचं देवाला, आपण कमी मागतोय मग. हो बरोबर आहे, देव म्हणणार ना मला हे द्यायचंय तुम्ही तेच घ्या. तुमच्या लग्न एक साधारण तुम्हाला मी एक उदाहरण देतो, नेहमी मी हे उदाहरण देतो. एका मुलीचं लग्न आहे, त्यांचं लग्न जमलेलं आहे आणि त्यांची बैठक बसलेली असते. साधारण आपल्या समाजामध्ये बैठक बसते आणि बैठक बसल्यानंतर मग काय काय मागणी डिमांड होतं की आम्हाला हे लग्न असं करून द्या, असं करून द्या, असं करून द्या. ठीक आहे, मुलींची लोकांची तयारी असते, बाबा आम्ही असं लग्न करून देऊ, एवढी तुम्हाला सोनं घेऊ, एवढे भांडी घेऊ, एवढे घेऊ, असं काही करू. समजा एखादी इच्छा असते, मी मुलीला आम्ही अंगावर 10 तोळे सोनं घालणार आहोत लग्नामध्ये, तर समोरच्यांचं काय असतं, त्यांना मागायचं असतं काहीतरी. नाही ते काय म्हणतात माहितीये, आम्हाला मुलीच्या अंगावर तुम्ही 5 तोळे तरी सोनं घातलं पाहिजे, आम्ही 5 तोळ्याच्या कमी तुम्ही सोनं घालता कामा नाही. म्हणजे काय झालं, त्या समोरच्या माणसाची इच्छा आहे 10 तोळं घालायची आणि तुम्ही मागताय किती, 5 तोळं. म्हणजे असंच ही स्वामींची भक्ती. स्वामींना तुम्हाला खूप द्यायचंय, मग तुम्ही काय मागताय, मला घर दे, मला गाडी दे, मला पैसा दे, मला हे दे. तुझ्याजवळ बोल असं कोणी म्हणत नाही, तुमच्या पायाचं दर्शन द्या तुमचं कोणी म्हणत नाही, की तुमचं दर्शन द्या म्हणत नाही कोण, मला हे 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 द्याच म्हणतो आपण. तुम्ही सांगा, तुमच्या जवळ जर स्वामी असतील तर तुम्हाला ह्या गरजा शिल्लक आहेत, हे तापप मिळणारच आहेत तुम्हाला. ते तुम्हाला अडचण होऊन द्या, स्वामी तुमचे झाले म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या. स्वामी तुम्हाला अडचणच देऊन देणार नाहीत. मग तुम्ही ह्या गोष्टी घेण्यापेक्षा स्वामींनाच जर तुमचं आपलंसं केलं तर ह्या गोष्टी काहीच नाहीत, आपोआप मिळणारच आहेत. आता तुम्ही बोलता बोलता म्हणले होते तुम्ही यात्रा पण केल्यात, म्हणजे स्वामींच्या पौर्णिमेला यात्रा पण केल्या, काहीतरी अनुभव सांगा. मी आता कसं तुम्हाला आता एक तर मगाशी मी अनुभव तुम्हाला सांगितला की 11 पौर्णिमा मधला एक अनुभव असाच होता. वाडीला पण आम्ही जातो, किंवा एक सेवागिरी, पुष्यगावला सेवागिरी महाराजाचं स्थान दत्तस्थानच आहे, त्याला पण आम्ही जातो. त्या ठिकाणी आमची दरवर्षी पाडव्याच्या अगोदरची आदल्या दिवशी जी अमावस्या असते त्या दिवशी अन्नदान असतं. खूप बरेच वर्ष होतं. एक वेळ असा प्रसंग आला होता, आम्ही सकाळी पूजा असते त्या ठिकाणी, आपल्या हस्ते तिथं होती पूजा, त्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो आणि गाडीनं चाललो होतो. म्हणजे त्यांचा आशीर्वाद कसा असतो बघा, मला म्हणायचं काय तर, आम्ही पूर्ण फॅमिली होतो, मी, माझी पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील सगळे होतो आणि आम्ही सकाळी चाललो होतो आमच्या कारनं. साधारण केतकवळ्या फाट्याचे थोडंसं पुढे गेल्यानंतर काय झालं म्हणजे आमची चुकी नव्हती, काय नव्हती, मागून एक ट्रक आला आणि ट्रकनं मला उजव्या बाजूला माझ्या गाडीला डॅश दिला. तर गाडीला डॅश म्हणजे माझी अख्खी अर्धी बाजू माझी चेंबली. बघा मी काय म्हणतोय, अख्खी बाजू. मला त्या गाडीला 50,000 रुपये खर्च आला, म्हणजे गाडीचं नुकसान किती झालं असेल बघा. पण मला माझ्या फॅमिलीला, आई वडील, मुलं कोणी होतं, केसाला सुद्धा धक्का लागला नाही. म्हणजे गाडीचं एवढं नुकसान झालं की आम्हाला जायचं, पण आम्ही ती गाडीकडे नाही बघत बसलो, आम्हाला देव महत्वाचा होता. आम्ही गाडी तिथं बाजूला लावली, दुसरी गाडी बोलवून घेतली आणि आम्ही पहिलं दर्शनाला आलो. म्हणजे तुम्ही विचार करा की स्वामींची, दत्तगुरूंची कृपा होती म्हणून तुमच्या केसाला सुद्धा त्यांनी धक्का लागून दिला नाही.
हे तुमची भक्तीचं फळ, हे त्यांनी तुम्हाला फळ दिलं. बाकी काही नका देऊन द्या, म्हणजे दिलं तर आहेच आहेत, नका देऊन म्हणजे म्हणतो की काही नका, पण तुमची भक्ती. आणि त्यांनी त्यात परीक्षा पण घेतली. तुम्ही आता काय करताय, मग गाडीला बघत बसताय, मग ती केस करताय का, मग त्या ड्रायव्हरकडे पैसे मागत बसताय का, माझ्यापर्यंत पोचताय. मग आम्ही पहिलं काय केलं, गाडी गेली, गाडी बघता येईल नंतर, काय गाडीचं महत्व नाही. आज मला पूजेला जायचं, मला आरतीच्या वेळेस जायचंय, गाडी बाजूला लावली, नवीन गाडी केली आणि गेली. मग ही आपली परीक्षा आहे. एखादा म्हणलं असं वैतागलं, जाऊन द्या, काय बघा आपण एवढ्या चांगल्या कामाला चालून काय देवानं असं घडवलं, असं काय केलं, असं तसं कुठं असतं का, त्याला नाही जात मी, म्हणजे अशी काही लोक म्हणतात ना, देवावरती रागराग करतात एखादी गोष्ट नाही झाली की. पण का नाही केली किंवा ते का झालं हे आपल्या भल्यासाठी असते, कुणालाच माहीत नसतं. एखादी गोष्ट चांगली घडो अगदी किंवा वाईट घडो, हे लक्षात ठेवा, ते आपल्या भल्यासाठी परमात्म्यानं ती तयार केलेली असते किंवा ती घडवून आणलेली असते, याच्यावरती विश्वास ठेवा. आता काही लोक म्हणतात मला स्वामींचा साक्षात्कार झालाय, मग हे कितपत बरोबर आहे? म्हणतात मी स्वामींसोबत बोलतो. आता असं ते प्रत्येकाच्या भावना आहेत. आणि स्वामी स्वप्नामध्ये पण दर्शन देतात, भक्तीनुसार असतं खरं सांगायचं म्हणजे. तुम्ही किती त्यांच्यात इन्व्हॉल्व आहात, किती तुमची भक्ती आहे, काय बोलतात हे आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, ते सांगतात, देतात. तर तुम्हाला सांगतो, एक माझा एक अनुभव आहे. म्हणजे असा एक प्रसंग होता की जसं मी तुम्हाला म्हणलं की मी दरवर्षी वाडीला, नरसोबाच्या वाडीला दत्त जयंतीला मी जातो, आम्ही दरवर्षी जातो. ते एका दत्त जयंती दिवशीच आम्ही गेलेलो होतो. आणि जर वाडीला गेल्याला तुम्हाला माहित असेल तर पायऱ्या उतरून जाताना त्या ठिकाणी कट्टा आहे, खाली पायऱ्या उतरताच्या जागेवरती. तर दत्त जयंतीच्या दिवशी आम्ही साक्षात मी स्वतः स्वामींना तिथं बसलेलं बघितलंय. खूप गर्दी, पण ते एकटे सुंदर असे गोरे पान होते, छान पांढऱ्या रंगाची टोपी आणि अशी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडी घालून ते असे छानपैकी बसलेले होते. बाकीच्यांना कोणाला दिसत होते मला माहीत नाही. आम्ही दोघं, मिसेस आणि मी होतो. तर आणि तुम्हाला सांगतो, हे मला पण नाही दिसले, मला मिसेसनं दाखवले की तिची भक्ती पॉवरफुल असेल. पण त्यामुळे ते त्यानंतर ते मला झालं. म्हणजे असं नाही की तुम्ही विचार करा, एवढा गोंगाटा, एवढी गर्दी आणि ती अशी छानपैकी अशी निवांत बसलेली. संध्याकाळची वेळ आहे, दत्त जयंतीचा म्हणजे संध्याकाळचा कार्यक्रम होतो त्यावेळेला. त्यामुळं दर्शन होतं म्हणजे काय होतं, लोकांना स्वप्नात येतात स्वामी, आपल्या मनामध्ये ती भावना असते. तुमची भावना किती दृढ आहे ते. असा एक वेळा असा प्रसंग चालतो, तुम्हाला मी सांगतो. म्हणजे स्वामी डायरेक्ट स्वरूपात दिसत नाहीत. तुम्हाला मी अजून एक छानसा प्रसंग सांगतो. मी एक 2016 साली पुण्यापासून अक्कलपर्यंत पायवारी केली होती. तर पायवारी करताना बरेचसे अनुभव. पहिल्या दिवशी तर असं झालं, मी सकाळी गेलो आणि सकाळी 5ला उठल्यानंतर तर इतकी थंडी होती. दिवाळी झाली की पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जाती ती. तर असं वाटलं चला घरी पळून जाऊ, एवढ्या गार पाण्यानं कोण आंघोळ करते. पण नाही, मध्ये स्वामींची परीक्षा केली. आंघोळ गेलो, बादली ओतून घेतली, गार खूप लागलं, पण त्या पद्धतीत आंघोळ केली. तर ते पायवारीतले तुम्हाला 2-3 स्वामींचे प्रसंग सांगतो. 3 घटना अशा घडलेल्या आहेत की खरं स्वामींचं अस्तित्व तुम्हाला कळतं. की असे बरेचसे अनुभव मला जाता मी लिहिलेले आहेत ते सगळे. म्हणजे माझी सवय आहे, मी सगळे अनुभव लिहितो. तर अशा वेळेला तर मी एकदा असंच गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी चाललो होतो पायी. तर मागच्या बाजूला एक दुसरी पालखी चालली होती, म्हणजे कुठल्या तरी देवाची असेल. तर एका ट्रकनं त्या लोकांना पालखीतल्या शेंगरलं होतं, म्हणजे ॲक्सिडेंट झाला होता. तर आम्ही चालत चालल्यानंतर एक समोरून एक वयस्कर व्यक्ती आली. बघा, म्हणजे वयस्कर व्यक्ती आली. तर ठीक आहे, मग असं काय नाही, भेटले आम्हाला. आणि समोर आम्हाला काय वाटलं, माझ्याकडं केळ वगैरे होतं प्रसाद, तर त्यांना दिलं. मला काय वाटलं म्हणून मी पैसे पण थोडेसे त्यांना काय दिले. काय नाही, जा बाळांना, जवळ आले, फक्त व्यवस्थित जा म्हणले. काहीच बोलले नाही. तर त्यांना काय माहित नाही, त्यांना काय माहित मागं ऍक्सिडेंट झालाय, काही माहित नाही. त्यांच्या तोंडचे शब्द काय होते, बाळांना आता जवळ आहे, जात मी आता, फक्त व्यवस्थित जा. हे आम्हाला ऍक्सिडेंट कळायच्या अगोदरची गोष्ट बरं का. आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला कळलं की मग मागची ती आली, ती आम्हाला हाकलं त्यांनी, जावा तिकडे पलीकडे असं तिकडे जाऊन बसा, लांब जावा, असं झालंय मागं. तेव्हा ते अगोदर त्यांनी आम्हाला हे सुचवलं आणि सांगितलं, जा तुम्ही बिनधास्त जा. थोडक्यात काय, मी पाठीशी आहे, जावा. हा पहिला प्रसंग.
त्यानंतर एक दुसरा प्रसंग असा आला की आम्ही एक आम्हाला अशी सवय होती की आम्ही पुढच्या बाजूला असायचो आणि पुढं कधी कधी नामस्मरण करत जायचो. एकदा काय झालं, आम्ही पुढं जाऊया म्हणून निघालो आणि नामस्मरण करत आम्ही चुकलो म्हणजे आम्ही पुढे गेलो. दुपारचा मुक्काम म्हणजे जो विश्राम आणि जेवणाची जागा प्रसादाची होती ती पाठीमागे होती, आतमध्ये होती. ते आम्हाला काही कळलं नाही. तो आम्ही आपलं पहिल्या वर्षीची आमची होती ती, त्यामुळे आम्हाला माहित नव्हतं. आम्ही पुढे गेलो आणि वाईट वाटलं थोडंसं. वाईट का वाटलं की जेवाय मिळालं म्हणून नाही, की प्रसाद चुकतं ना, प्रसादाला खूप हावरे आम्ही. तर ठीक आहे, पुढे गेल्यानंतर असं काही नाही की मी पैसे माझ्याकडे भरपूर होते. उलट माझ्यावर आमचे 4-5 लोक होते, त्यांना आम्ही एका हॉटेलमध्ये त्यांना चहा पाजला, भजी वगैरे वडापाव खायला घातला, आम्ही बी थोडा खाल्ला आणि गेलो पुढं. म्हणजे त्यांचं तुम्हाला बघा म्हणजे ते काय करतात मला सांगायचं काय नीट आहे का, की त्यानंतर आम्ही असंच पुढे गेलो. मला थोडंसं वाईट वाटलं की प्रसाद आपल्याला नाही मिळाला. तर आम्ही पुढच्या ठिकाणी गेलो जिथं संध्याकाळचा मुक्काम होता. तिथं तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही एक म्हणजे कार्यालय होतं आणि तिथं त्यांचं थांबण्याची जागा होती. आम्ही असं दरवाज्यातनं आतमध्ये गेलो तर आमच्या समोर जेवणाचं ताट होतं. ती लोक आली म्हणते तुम्ही पहिलं जेवून घ्या आणि नंतर काय असेल ते करा. बघा म्हणजे बघा जी लोक पुढे गेलेली काय असतात ना स्वयंपाक करणारी, आम्ही आत गेल्या गेल्या ताट आलं आमच्या हातात, पहिलं तुम्ही खाऊन घ्या आणि मग काय करा. म्हणजे त्यांना केवढी काळजी, म्हणजे अक्षरशः त्यावेळेस असं पाणी आलं डोळ्यामध्ये की त्यांना केवढी आपली काळजी की त्यांनी तिथं नाही मिळालं तर इथं आल्याला दिलं तुम्हाला. आणि तिसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शेवटचा टप्पा होता पालखीतला पायीवारीचा टप्पा तुम्हाला सांगतोय. शेवटचा टप्पा होता एक 15-20 किलोमीटर अंतरचा शेवटचा टप्पा आहे स्वामींचा. तर आम्ही काय केलं, आता 8-10 दिवस घरी जायची ओढ होती आणि पालखीचं कसं थांबत पालखीचं. आम्ही काय केलं, मी माझा पुतण्या आणि भाचा असं आम्ही होतो. ते लहान होते आणि आम्ही असं 3 जण होतो. तर आम्ही 3 जण झम करत पायी चाललो होतो. जाताना काय आम्ही काय खाल्लं नाही काय नाही. एका ठिकाणी चहा मिळाला आम्हाला काहीतरी, एका ठिकाणी लस्सी घेतली, तेवढंच आम्ही काय असेल ते. पण 15 किलोमीटर आम्ही नॉनस्टॉप स्पीडनं चालत गेलो. ओढ होती आता दर्शनाची, आता राहिले पण आता भेटायचे स्वामींना. मग आम्ही गेलो स्वामींचं पहिलं लाईनमधून दर्शन घेतलं आम्ही. छानसं दर्शन घेतलं की आता प्रसाद घ्यायचा आणि निघायचं. मग त्यामुळे आम्ही काय थोडं चहा आणि काय तर थोडंच खाल्लं होतं. पण एवढं 15 किलोमीटर चालल्यानंतर तुमची येणारी ग्लुकोज लेवल कमी होणार ना. पण आम्ही दर्शन निमित्त आणि प्रसाद घ्यायचं म्हणून लगेच आम्ही प्रसादाच्या लाईनला उभं राहिलो. गर्दी होती. तर मला तर घशाला माझ्या थोडी कोरड पडली आणि मला थोडंसं घाम यायला लागला की आता मला वाटलं की आता शुगर कमी झालं, मला जाणवलं मला शुगर आपल्याला कमी झाली, चक्कर पण थोडी यायला लागली. तेव्हा मी एक लाईन होती, आता मला उलटं तर जाता येत नव्हतं माघारी लाईनमधून. तर मागच्या बाजूला एक म्हणजे माघारी तर जाता येत नव्हतं. तर आता ताण लोक पाणी कोणाकडून तरी घ्यावं. हातात माझ्या प्रसाद होता, खोबरं होतं, म्हणजे देवाला जाऊन आल्यामुळं खडीसाखर वगैरे होती. तर माझे 2 व्यक्ती सोडून तिसऱ्या ठिकाणी एक बाबा होते, वयस्कर बाबा होते, 70 वगैरे असतील, 70-75. तर म्हटलं बाबा मला पाणी देता का म्हणलं, मी तुम्हाला दुसरी बाटली आणून देतो. तर बाबा म्हणले की माझी बाटली नाही तर दुसऱ्या माणसाची बाटली. त्याने असा हात केला आणि समोरच्या माणसाची बाटली म्हणून असं दाखवलं. म्हणजे मला माहित नाही की ते का म्हणले माहित नाही, पण नाही तिने मला पाणी दिलं. तर आता मी काय केलं, मी आपलं खाली बसलो आणि माझ्या ताटातली आपली खडीसाखर तोंडात टाकली. शुगर कमी झाली म्हणून आपली शुगर. तर तुम्हाला सांगतो विदिन सेकंद हा शब्द वापरला. विदिन सेकंद म्हणजे जस्ट मी खाली बसलो आणि खडीसाखर तोंडात टाकली, तेवढ्यात त्या आजोबांचे हातपाय वाकडे होऊन बाबा खालीच पडले. त्या क्षणामध्ये का झालं माहित नाही. म्हणजे काय स्वामीने काय सांगायचं होतं, मला काय सांगायचं होतं, बाबांना काय सांगायचं होतं काय माहित नाही. आता निष्कर्ष आपण काय काढू शकत नाही. पण स्वामीने त्यांचं अस्तित्व दाखवून दिलं असेल असं मला वाटलं असेल त्या व्यक्तीला आणि मला सुद्धा, की काय आहे. म्हणजे शिक्षा वगैरे आपण असं म्हणू शकत नाही, पण त्यांना वाईट वाटलं असेल, अरे का दिलं नाही त्याला पाणी, दर्शनाला तो आलाय पाणी दिलं तर काय होतं. म्हणजे एक पुण्याचं काम म्हणतो ना आपण, किती दिला गेलं असतं किंवा मी नवीन बाटली तर देणारच होतो. हे काय झालं माहित नाही. पण हा काटा आणणारा म्हणजे प्रसंग येतो की अशा काही बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि त्यांचं ते अस्तित्व आपल्याला दिसतं. तुम्ही आता पण मागं बोलता बोलता आपली चर्चा आली त्यावर, तुम्ही म्हणले घरी पूजा करता करता एक अनुभव आला ओमचा, तो एक सांगा. आता मी तुम्हाला सांगतो की मी गुरुचरित्राची भरपूर पारायण केलेली. ते वेळा मी संकल्प करून म्हणजे केला, संकल्प म्हणजे चला आपण पारायण करू असं म्हटलं होतं. तर पहिल्यांदा भीती खूप होती, म्हणजे माहित नव्हतं, खूप ऐकून होतो असं पाळायला लागतो, इतकं कडक असतं असं तसं, ते भिवून होतं त्यामुळे त्याला कधी हात लावला नव्हता.
पण आता इच्छा व्हायला लागली तर आपण पारायण करायचं. तर पहिलंच पारायण होतं आणि पहिलाच दिवस होता. मग ठीक आहे, सकाळी उठलो, सगळं स्वच्छ सगळं 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 करून पारायणला बसलो. पारायण वाचल्यानंतर कसं असतं की माहीत नव्हतं की काय नैवेद्य दाखवायचा, काय खायचं, काय नव्हतं. तर आम्ही पहिल्याच दिवशी स्वामींना पारायण झाल्यानंतर नैवेद्याला भाकरी केली होती. स्वामींना नैवेद्याला भाकरी माहित नाही ना, तर तो नैवेद्य आम्ही दाखवला. तर दाखवल्यानंतर मी नंतर कळलं की भाकरी चालत नाही पारायणमध्ये, ती बाजरीची भाकरी काय चालत नाही असं नंतर. तर तो नैवेद्य दाखवला. तर त्या नैवेद्यावरती म्हणजे त्यांनी मान्य करून घेतला, ते आपल्या भोळ्या भक्तीतनं आपण जे काही त्यांना दिलंय, त्यांनी काय शिक्षा दिली नाही किंवा काय केलं नाही किंवा काय त्यांनी मान्य करून घेतलं. तर त्या दाखवलेल्या नैवेद्यावर पूर्ण ओम उठला होता. मी तुम्हाला तो फोटो बी ते लोकांना दिसू द्या, ते लोकांना दाखवा. तर पूर्ण ओम उठला होता आणि इव्हन तो ताटावरती पण भाकरी उचलल्यानंतर भाकरीच्या खाली पण ओम होता. म्हणजे तो ओम वाफेच्या स्वरूपात होता, खाली ताटावरती आणि वर भाकरीवरती ओम उठला होता. म्हणजे पूर्ण ओम आहे, तो पूर्ण ओम आहे. त्यात आपण काही हे केलेलं नाही, ते मी तुम्हाला प्रेक्षकांना तुम्ही दाखवतो. आणि दुसरा एक अनुभव असा होता, त्याच पारायणातला मी सांगतो तुम्हाला, की एक आम्हाला अशी सवय होती की मग आम्ही दत्तगुरु 3 म्हणून 3 तुपाचे दिवे आम्ही लावायचो. आणि पारायण संपल्यानंतर मग आपण त्यात तूप घालण्याचा काही प्रश्न येत नाही. आरती वगैरे झाले की आपण तूप घालत नाही, बरोबर आहे. तर ते 3 तुपाचे दिवे एकदा संपूर्ण आरती वगैरे सगळं झालं तर ते म्हणजे हे झाल्यानंतर तूप घालत नाही आपण, संपले म्हणून. तर असं एकदा असं झालं की ते पूर्ण विजले होते, म्हणजे संपलं आपलं, आता पूजा अर्चा संपली आणि काही क्षणात तिन्हीच्या तिन्ही ते पूर्ण परत प्रज्वलित झाली. वाती, तुपाच्या 3 दिव्याच्या वाती पूर्ण परत चालू झाले. म्हणजे त्यांचं एक खूप छानपैकी असं की आपल्यावर लक्ष असतं म्हणा किंवा ते तुम्हाला अशा प्रकारे अनुभव. तुम्हाला खरं सांगू का की देव प्रत्यक्षात आपण पाहू शकत नाही, लक्ष ठेवा. म्हणजे समोर जर स्वामी आले, दत्तगुरू आले, कोणतेही देव आले, तर त्यांची ती शक्ती आपण सहन नाही कधी करू शकणार, कुणीच करू शकणार नाही. त्यामुळे ते कधीच प्रत्यक्षात दर्शन आपल्याला मिळत नाही किंवा देत नसतील का, जाणून देतात. हा, पण ते आहेत, अस्तित्व जाणवतं. ह्या स्वरूपात आहे, मी हिथं आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, मी आजूबाजूलाच आहे. ह्या अशा काही गोष्टी घडतात, त्यातनं ते जाणवतात. हे फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे की हे इथं आपल्याबरोबर स्वामी आहेत, इथं महाराज आहेत, तर हे आहेत, हे आपल्याला. आणि जो त्या मार्गात असेल त्याला ते कळतं, त्याला ते जाणवतं, हो बरं का स्वामी आहेत बरं का, हे आहेत बरं का. अशा प्रकारे ते खूप अनेक असे म्हणजे पारायण करताना अनुभव खरोखर येतात. तुम्हाला दुसरा एक अनुभव सांगतो की श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत जर वाचलं तर त्या पुस्तकामध्ये असं शेवटी लिहिलेलं आहे की जो कोणी हे पारायण करेल त्याला बालाजीचा प्रसाद मिळेल. येईल म्हणजे कुठूनही तुम्हाला बालाजीचा प्रसाद, असं वाक्य आहे त्यांचं. महाराजांनी वाक्य दिलं म्हणजे त्यांची मान्यता आहे. आणि मी कित्येक त्याची मी पारायण केलेत, पण माझा असा अनुभव आलाय की मला 100% प्रसाद आलेला आहे. तिथं गेले नाही तरी पण कोणाच्या याच्या थ्रू बालाजी तुम्ही गेलाय, तुम्ही मला आणून दिलाय, कुणी महालक्ष्मीचा प्रसाद दिलाय, कुणी मी अक्कलकोटचा प्रसाद, मला 100% दुसऱ्या दिवशी मला प्रसाद मिळाला आहे. 100% म्हणतो मी. सगळ्या पारायण झालं की मला दुसऱ्या दिवशी प्रसाद आलेला आहे. भला अंबाबाईचा असेल, कोल्हापूरचा, तुळजापूरचा असेल, अक्कलकोट महाराजांचा असेल किंवा बालाजीचा असेल, तिरुपती बालाजी. तर म्हणजे ते वाक्य खरं करतात त्यांचं. आता आपण स्वामी भक्ती करताना तारक मंत्राचा जप करतो. तारक मंत्राचं नेमकं महत्व काय आणि जप कसा केला पाहिजे याचा? आता कसं आहे, आता आपण स्वामींचं वाक्य काय, भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे, हे स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात. आणि दुसरा आपण मंत्र म्हणतो काय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा महाराज श्री स्वामी समर्थ आपण म्हणतो. तो एक मंत्र आपण म्हणतो. तर तारक मंत्र हा जो मंत्र आहे, निशंक होई रे मना निर्भय मना, हा जो आहे मंत्र, हा तसा खूप ताकदीचा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ती पूर्ण त्याचा अर्थ काढला तर प्रत्यक्षात असं की देव तुमच्या बरोबर आहे, घाबरू नको,
तू त्यांचा बाळ आहे कशाला भीतोय किंवा काय असं त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की ते तुम्हाला सांगतात भक्ती आहे, भक्त आहेस किंवा तू हे करतोस तर घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं एकच वाक्य त्यांना त्यातून सांगायचं आहे. तर तारक मंत्र असा आहे की तो सोप्पा आहे. तुम्ही जर तो 11 वेळा म्हणला तर खूप छान काम करतो. छान काम करतो म्हणजे तुम्हाला अध्यात्मातली ताकद तुमची वाढवतो, तुमच्या मनाला शांती देतो किंवा देवाची कुठेतरी तुम्हाला प्रचिती मिळते किंवा तुम्हाला काय संकट येणार असेल ती थोडीशी कुठेतरी त्याची तीव्रता कमी केली जाते किंवा तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट मिळते. तर तारक मंत्र म्हणताना तुम्हाला सांगू का बऱ्याचपैकी आता बरेचसे लोक सांगतात की तारक मंत्र म्हणताना तुम्ही थोडं पाण्याचा एक ग्लास घेतला आणि त्याच्यासमोर जर म्हटला आणि ते पाणी पिलं तर खूप छान काम होतं. निगेटिव्हिटी जाती, एक श्रद्धा आहे किंवा त्याची ती पॉवर मंत्राची जी आहे ती पॉझिटिव्हनेस जातो. किंवा काही लोक ग्लास ठेवून उदबत्ती लावतात, उदबत्तीचं जे आहे ती त्याची राख म्हणतो ती पाण्यामध्ये पडते. त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणला आणि ते पाणी पिलं तर ते सुद्धा खूप छान आपल्या शरीरावरती काम करतं. थोडक्यात ते पाणी आपल्या मंत्र म्हणतो जो तारक मंत्र म्हणतो त्याने ते थोडक्यात त्याला म्हणजे त्याच्या व्हेव्ज असतात, सगळ्या पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये आलेले असतात आणि नकारात्मक निघून जाते. ज्या ठिकाणी देवाचं स्थान असेल किंवा जिथं देव असेल तिथं नकारात्मकता कधीच नसते, लक्षात घ्या. तिथं पोचूच शकत नाही किंवा येऊ शकत नाही, कारण त्यांच्या ताकदीपुढं कुणाचंच काय चालत नाही. त्यामुळे हा मंत्र तुम्ही कधीही कुठं कधी जाताना बघा, तुम्ही जप करा, मनात तुमच्या जप चालू असेल, नामस्मरण चालू असेल, तारक मंत्र म्हणत असाल तर बघा वाईट गोष्टी कधी घडणार असेल तर त्याची तीव्रता खूप कमी झालेली असते. म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला गाडीचं उदाहरण दिलं त्यावेळेस असं काय नाही, आम्ही गाडीत जाताना एवढी लोक होतो पण आम्ही काय गप्पा मारत बसलेलो नव्हतो, नामस्मरण लावलेलं होतं गाडीमध्ये. तिथं गाडीत नामस्मरण कंटिन्यू चालू असतं. माझ्या घरामध्ये उठल्यापासून नामस्मरण, माझ्या क्लिनिकमध्ये आला तर कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण चालू असतं. आता आपण पॉडकास्ट स्टार्ट करण्याआधी पण बाहेर आपण पाहिलं ना नामस्मरण चालू होतं, नामस्मरण चालू असतं. घरी तुम्ही आता घरी सुद्धा माझ्या नामस्मरण चालू असतं. आता मी तुमच्याशी बोलतो तरी माझ्या हातून ते नाव चालू आहे. मला आता तोंडानं मोठ्यानं म्हणायची गरज नाही, मला लिहायची गरज नाही, काय नाही. माझ्या हातून प्रत्येक श्वासाबरोबर त्यांचं नाव चालू असतं. पडत राहतात ते ऑटोमॅटिक आले, ऑटोमॅटिक तुमच्या तोंडून बोललं जातं. तुम्ही काय करताना श्री स्वामी समर्थ हे म्हटलंच जातं. सुरुवात करताना तुम्ही ते म्हणतात, उठलं की तुम्ही ते म्हणतात, झोपेमध्ये तेच म्हणता. आमच्या घरामध्ये असं आहे की स्वामींचं सांगतो की आम्ही स्वामींना कोणतीही गोष्ट, साधं बिस्किट असू द्या, चहा असू द्या, सगळं पहिलं असेल की पहिलं स्वामींना अर्पण असतं. इव्हन कपडे तुम्ही आणू द्या, एखादा दागिना आणू द्या, एखादी खरेदी केलेली पावती असते ती सुद्धा स्वामींच्या पुढे जाते पहिली. त्यांना कोणतीही गोष्ट दाखवल्याशिवाय आम्ही घेत नाही. पहिला प्रसाद हा स्वामींना असतो. आणि जसं एक व्यक्ती आपल्या घरातले आहे तसे आमच्या घरात स्वामी. त्यांना आलं की काय आला, बरं आहे का, झालं का आंघोळ तुमची, जेवायला का तुम्ही, आता चहा घ्या, पटदिशीने नाश्ता करून घ्या. जेव्हा एका दिवशी उशीर झाला माफ करा बरं का, थोडा आज आम्हाला उशीर झाला तुम्हाला, किंवा आज आम्ही बाहेर जेवले स्वामी माफ करा तुम्हाला काही नाही, आज मी हे फळ ठेवते किंवा आम्ही हा प्रसाद तुम्हाला ठेवतो, अशी भावना. झोपताना आता झोपा, सकाळी लवकर उठायचंय, पटदिशीने झोपून घ्या. म्हणजे असं त्यांना म्हणायचं. जाताना चला मी आता बाहेर चाललोय, घरात आलेल्या पहिलं त्यांना आलेल्या सांगायचं स्वामी आलोय बरं का मी. म्हणजे पहिलं लक्ष त्यांचं. घरामध्ये आमचे घरातल्यांची दोघांची किती वेळा अशा भांडणं अशा वेळा इतक्या वेळा झालेली की मी उशिरा जेवतो 2 वाजता आणि माझी मिसेस लवकर जेवते. आता नैवेद्य दाखवल्याशिवाय तिथं जेवणार नाही, हे 100% खरं आहे. त्यालाही माझ्यासारखी सवय, आमच्या मुलांना सवय, घरच्यांना सगळ्यांना ही सवय. तरी पण माझा पहिला प्रश्न असतो स्वामींना नैवेद्य ठेवला का. मग ती भडकणार. सवयच असेल, सवय की आपल्याला विचारायची स्वामी जेवले का. आपण घरी गेलो कसं ठेवला का. मी जेवायच्या अगोदर माझा प्रश्न असतो की स्वामींना नैवेद्य दाखवला का. मग म्हणते काय मी तशी खाईल का. मग जरी माहीत असेल तरी हा पहिला प्रश्न असतो की स्वामींना नैवेद्य ठेवला का. म्हणजे एक ते नकळत गेलेलं आहे. मी स्वामी असतील, इव्हन माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही बघितलं, माझं जे काही दुपारचं फळ नेलं तर मी तिथं ठेवून त्याचा नैवेद्य त्यांना दाखवला जातो की एक हे ते आपल्या बरोबर आहेत, जे काय आहे ते त्यांचं आहे, त्यांच्या कृपेनं आहे. आणि त्यामुळे ते एक आपल्या घरातलीच जवळची व्यक्ती आहे असं समजून आमची त्यांच्याशी संभाषण असतं, त्यांच्याशी बोलणं असतं, त्यांना सर्व देणं असतं. आणि आपण हक्काने बोलू शकतो ना. म्हणजे ते आपण आजोबा म्हणून, आजोबा तर आहे म्हणून ते आपल्याला जवळचे वाटतात. तुम्हाला ते प्रिय का आहेत माहिती का, त्यांच्या बघण्याचा जो आहे आपल्याकडं
ते त्या भावनेनं आपण भावनेनं, त्यांच्याकडे बघतो. आजोबा कधी रागवत नाहीत, आजोबा वडिलांसारखे बी वडील रागवतील, आजोबा नाहीत रागवत, आजोबा हे प्रेम करणार आहेत. त्यामुळं आजोबा रागवणार नाही, कधी चुकलं तरी रागवणार नाही, लाड करणार आहेत. त्यामुळं लोक त्यांच्या जवळ खूप आहेत आणि ते खरंच स्वामी तेवढेच प्रेमळ आहेत. तुम्ही जेव्हा त्यांच्या सानिध्यात जाल तेव्हा तेवढेच प्रेमळ आहेत. जितके आपण मानत असेल किंवा आपल्याला वाटत असेल त्याच्या कितीतरी पट स्वामी हे प्रेमळ आहेत. म्हणजे भक्तांना ते किती मदत करतील, किती जवळ घेतील, किती चांगल्या मार्गाला लावतील, काय लावतील. शेवटी तुम्हाला खरं सांगू का, किती जर काय केलं तर आपण आहे मनुष्य, वाईट भावना ह्या आपल्या आहेत. लोभ, माया, मोह, राग, द्वेष सगळं आपल्या मनात येतं. एखाद्याबद्दल राग बी येईल, एखाद्याबद्दल द्वेष बी येईल. आपण त्याला म्हणजे नाही आपण म्हणजे हे करू शकत, पण आपण त्यांच्या नामस्मरणानं आपली ती तीव्रता कमी होते किंवा त्याची काय म्हणतो त्याच्यापासून होणारे जे साईड इफेक्ट म्हणा आपल्या जीवनावरती म्हणा किंवा कशावर ते कमी करतात. महत्त्वाचं म्हणजे की ते कमी करतात, ते स्वामी करून घेतात सगळ्या गोष्टी. म्हणलं की म्हणजे स्वामी हे त्यांना पाहिजे तशीच भक्ती करून, मला हे असं पाहिजे असंच करून घेणार. तुम्हाला एक छोटंसं एक उदाहरण सांगतो, म्हणजे ते पाहिजे तसं कसं करून घेतात ह्याचं तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आता मी कित्येक वर्षापासून भक्ती असल्यामुळे एक मनात इच्छा असं झालं की आम्ही गावाला नवीन घर बांधलं होतं, तर घरामध्ये आपण एक स्वामींची मूर्ती बनवून घेऊ. तर मग कशी घ्यायची, तर मग आता आम्ही गेलो मूर्ती बनवायला. तर त्यांच्या मनात काय आलं माहीत नाही. म्हणजे बघा त्यांनी त्यांचं रूप घडवून घेतलं हे बघा, माहीत नाही त्यांना की कशी बनवायची. तर ते बोलतात आम्ही आपलं रेग्युलर जशा स्वामींच्या मूर्ती असतात तशा आम्ही बघत होतो. मग आम्हाला घरगुती पाहिजे, मग किती पाहिजे, 10 इंचाची पाहिजे, 1.25 फूट पाहिजे, 1.5 फूट पाहिजे, असं चालली होती चर्चा. आता घरगुती बसवायची म्हणलं आम्ही छोटी मूर्ती 10 इंचाची वगैरे घेऊया असं चाललं होतं, 1 फुटापेक्षा छोटीशी कमी. काय वाटलं माहीत नाही. जो मूर्तीचं त्यांचं दुकान होतं ते म्हणले की काळ्या पाषाणमध्ये तुम्ही मूर्ती करा म्हणले. हा म्हणतो स्वामींची मूर्ती कुठं नाही ना तशी म्हणलं, अशा सगळ्या नाही म्हणले तुम्ही एक करा, तुम्ही काळ्या पाषाणमधली मूर्ती करा, तुम्हाला पसंत पडली तर घ्या, नाही पडली तर ती माझ्याकडे मी ठेवतो. ठीक आहे म्हणलं, स्वामींनी तुमच्या तोंडी बोलून काय ते करून घेतलं असेल, करा म्हणलं. आणि मला वाटतं ती पहिलीच मूर्ती कदाचित असेल, कारण आमची मूर्ती झाल्यानंतर आता तशा मूर्ती थोड्याशा दिसायला लागलेत, पण पूर्वी कधीही आम्ही मूर्ती तशी बघितलेली नाही स्वामींची काळ्या पाषाणमधली. तर ती छोटीशी मूर्ती त्यांनी इतकी सुंदर मूर्ती आणि त्यांचं इतकं सुंदर रूप, थोडक्यात पांडुरंगाचं किंवा विष्णूजींचं त्यांच्यामध्ये भास होतो आपल्याला स्वामींच्या बरोबर, की त्यांची ती रूपं दिसतात. कृष्णाचं रूप दिसतं, पांडुरंगाचं दिसतं, विष्णूचं दिसतं, स्वामींचं तर दिसतंच. असा एक वेगळा भास तो त्या काळ्या पाषाण असल्यामुळे तयार झाला. तर ठीक आहे, मग ती आम्ही मूर्ती झाली, तर घरातली मूर्ती आहे. गावी घर बांधताना ठरलं की आपण देवारा करणार आहे, ते देवारामध्ये ती मूर्ती ठेवायची, त्याची प्रतिष्ठापना देवारामध्ये करायची. मग परत असं वाटलं की आपल्यावर लोकांना थोडंसं दर्शन यावं, म्हणून दरवाजा जो आतल्या बाजूनं घराचा होता तो आपण म्हणलं बाहेरच्या बाजूनं करूया, सगळ्यांना दर्शन घेता येईल. परत काय असं वाटलं, बघा आता बजेट होतं फक्त मूर्तीच्या पैशाचंच. तर मग म्हटलं की असं करूया, आता आपण आतनं तर मूर्ती करणार त्यापेक्षा असं करू, आपलं घर आहे ना, घराच्या थोडंसं 1-2-3 फूट बाहेर आपण मंदिर बाहेर काढू आपण त्यांना, लोकांना बाहेरची बाहेर दर्शन घेता येईल. तसं झालं की परत विचारायला, मग बाहेर घेण्यापेक्षा आपण काय करूया, थोडंसं साईडलाच मंदिर छोटंसं बांधूया ना घराच्या शेजारी, म्हणजे आपल्याला त्रास नको, लोकांना बी त्रास नको, त्यांचं ते येतील दर्शन घेतील, असं ठरलं. आता छोटं मंदिर ठरलं करायचं. तर त्यातनं आमच्या मिसेसला काय वाटलं, नाही म्हणले त्याला असं लाल रूप आलं पाहिजे. त्यांना काय म्हणायचं त्यांनाच कळत नव्हतं. मी म्हणायचो नाही आपण मग लाल रंग देऊ, असं करू. नाही म्हणजे त्याला लाल हे आलं पाहिजे. मग काय विचार केला, नंतर कळलं की मग ती लाल दगड जो असतो ना चिऱ्याचा, त्याची मग ठीक आहे म्हणजे आपण लाल चिऱ्यामध्ये बनवू. बजेट 40,000चं बजेट होतं स्वामींच्या मूर्तीचं आणि त्यांचं काय प्रतिष्ठापना वगैरे करायचं. तर असं म्हणता स्वामींनी त्यांना जसं हवं, ज्या आकारात हवं, ज्या दगडामध्ये हवं, ज्या पद्धतीच्या रंगामध्ये हवं, त्या पद्धतीचं त्यांनी मंदिर त्यांच्यासाठी त्यांची जागा त्यांनी बनवून घेतली आणि ते मंदिर 5 लाखावरती गेलं. पण मला पैसे नाहीत कमी पडलं, कुठून आले, कसे झाले ॲडजस्ट, आय डोंट नो, की मला नाही कमी पडले, की मला आणि त्याचं मला काळजी बी नाही पडली, मला टेन्शन बी नाही आलं. मी आनंदानं करत, त्यांना पाहिजे ना, त्यांना असं पाहिजे त्यामुळे ते असं करून घेतात, त्यांना असं पाहिजे म्हणून ते असं करून घेतात. आणि ते
छानपैकी त्यांची प्रतिष्ठापना झाली. आता येणारा हा जो आता उद्याचा प्रगट दिन आहे 20 तारखेला, तो 5वा आहे. त्या ठिकाणी खूप छान मोठा कार्यक्रम होतो. बरं मोठ्या प्रमाणात अन्नदान होतं, भजन होतं. म्हणजे खूप छान पद्धतीनं ते करून घेतात. त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने त्यांची सजावट करून घेतात, त्यांचा लाड करून घेतात, त्यांचा प्रसाद करून घेतात. म्हणजे जसं प्रसाद कधीही कमी पडणार नाही, ती चव बिघडणार नाही किंवा काय, की एक उत्साहामध्ये ते जे काय करून घेतात ते. आणि तुम्ही त्या ठिकाणी आला, मी तुम्हाला आता एक त्यांचा स्वामींचा फोटो बी पाठवीन, तो बी प्रेक्षकांना दाखवा की मूर्ती कशी आहे, मंदिर कसं आहे. तर त्या संध्याकाळच्या त्या वातावरणामध्ये जर तुम्ही आला तर मला नाही वाटत तुम्ही हलाल तिथून. इतकं ते छान तिथल्या व्हायब्रेशन स्वामींचं नामस्मरण चालू असतं. संध्याकाळी गेलं की म्हणजे माझं गेलं तर माझं जसं म्हटलं की घरी गेलं तरी नामस्मरण होतं. तिथं मी मोठ्या आवाजात लावतो. बाहेरच्या त्यांच्या मंदिरामध्ये मोठा टेप लावलेला असतो, छानपैकी त्यांच्या समोर बसायचं मंदिराच्या समोर आणि गाणी चालू असतात आणि त्यांच्याकडे बघत बसायचं. आणि तेवढं काय असेल ते म्हणजे एक तिथलं व्हायब्रेशन वातावरण हे खूप छान आहे. विशेष तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की त्यांचं मंदिर जिथं होतं एक समोर विहीर आहे, खूप जुनी विहीर आहे. त्याला पाणी नव्हतं पूर्वी, म्हणजे पाणी ती खूप जुन्या 50 सालच्या 49 सालची विहीर आहे. तर बंद दगडी बांधकाम असल्यामुळे आम्ही ठेवलं, तर त्यात पाणी नव्हतं त्या विहिरीला. आम्ही बोर घेतलं होतं, बोरचं कधीतरी पावसाळ्यापुरतं पाणी चालायचं. पण स्वामींचं मंदिर झाल्यापासून आज विहीर भरलेली असते. म्हणजे तिला पाणी आम्ही ते शेतीला आता वापरतो, आम्ही घराला सगळा त्याचा वापर होतोय. उन्हाळ्यामध्ये कधी तर सगळ्याच विहिरीचं पाणी कमी झालं तर आमच्या विहिरीचं पाणी कमी होतं, पण त्या विहिरीला भरपूर पाणी आलेलं आहे. स्वामींनी प्रसादच दिलाय असं काय असेल ते, म्हणजे ते समोरच आले तर त्यांच्या समोरच विहीर आहे. कारण आम्ही आता लहानपणापासून विहीर बघतोय, ती बंद विहीर आहे. मग ते आल्यानंतर तिला आता तुम्ही बघितलं की भरपूर पाणी असतं. एक त्यांचीच कृपा म्हणायचं, त्यांचं जे काय आहे ते सगळं हळूहळू त्यांनी करून घेतलं. हळूहळू सगळं साधं पहिलं मंदिर घेतलं, बाजूला आता झाडे जोडे लावून घेतात, कुठं काय बेलाचं झाड लावून घेतलंय, कुठं काय हे करून घेतलंय, सगळं त्यांचं ते करून घेतात. पुढे असं पाहिजे तसं पाहिजे, ज्या त्यांना आम्हाला इच्छा होती म्हणजे त्यांच्यामुळेच होते. आपल्याला कोणाला दाखवायचं नाही काय नाही, पण आता काय करायचं त्यांच्यासाठी, मग आता आपण हे करूया, आता ह्या कार्यक्रम दत्त जयंतीला काय करायचं, त्यांना आता ही वस्तू घेऊया, ही वस्तू. अशाच बऱ्याचशा लोकांच्यामध्ये पण भावना, बऱ्याचशा लोकांनी आम्हाला त्या वस्तू काय काय दिलेल्या आहेत. कोणी स्वामींची वरची टोपी दिली, कोणी काय दिले, काय दिलं. म्हणजे एक अनुभव सांगायचा म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे भक्ती कशी करून घेतात. हा माझा आता घरगुती काय मला सांगायला वाटत नाही. जेव्हा मी मंदिर बांधायचं आम्ही ठरवलं, तेव्हा आता मी असतो पुण्यामध्ये, मंदिर गावी बांधणार. तर आता आमचे आई वडील म्हणले बांधा, काय हरकत नाही. आमचा बंधुराज तो तिथं होता, असतो तिथं, तर तो म्हणणार अरे तू पुण्यामध्ये असणार, मग ह्यांची सेवा कोण करणार म्हणला, त्याची पूजा अर्चा आहे. अरे म्हणलं ते करून घेतील ना, आपण कोण सांगणार आणि बांधणार. तेवढं एक शेजारची व्यक्ती होती, म्हणजे बांधा तुम्ही म्हणला, कोणी नाही केलं तर आम्ही पूजा करू, बस. त्यांनी एवढंच बोललं. त्यांनी काय परत कधी पूजा केलेली नाहीये, पण आम्ही करू असं ते बोलले तरी बरंच, चला ठीक आहे, निमित्त झालं. आणि तो बंधू तो म्हणला नाही कोण करणार. पण तुम्हाला सांगतो की असं झालं की देवाची ते सगळं स्थापना वगैरे झाल्यानंतर मग त्याच्या मुलांनी, म्हणजे बंधूच्या माझ्या पुतण्यानं 1 महिन्याभर पूजा केली. बघा, 1च महिना पूजा केली. यायचा मस्त छानपैकी पूजा करायला, त्याला बी त्यांचं वेळ लागलं. 1 महिन्याची पूजा केल्यानंतर दुसऱ्या महिन्यातच त्याला नोकरी लागली. त्यांनी काही मागितलं असेल काय मला माहित नाही, पण त्यांची कृपा बघा. 1 महिन्याच्या पूजानंतर त्याला दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला नोकरी लागली. आणि नोकरी लागल्यामुळे त्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. आता पूजा कोण करणार, माझे आई वडील थोडेसे वयस्कर आहेत, म्हणजे पूजा करण्यासारखे आहेत, पण ठीक आहे, आता नवीनच होतं तर माहिती नाही. तर जो माझा बंधू म्हणजे भाऊ म्हणला होता की कोण पूजा करणार, स्वामींनी त्याच्या पुढं 1 वर्ष त्याच्याकडूनच पूजा करून घेतली. म्हणजे त्याला संपूर्ण 1 वर्ष म्हणजे पूजा करायला लागली. 1 वर्ष म्हणजे पुढची संपूर्ण पूजा त्यांनीच, तो रोज येऊन तो आवडीनं. आणि त्याला आता एवढं वेळ लागला की तोच म्हणतो की आता कार्यक्रमात हे करू हे करू हे करू. आता दरवर्षी तो अक्कलकोटला वर्षातून एकदा जायला लागला. म्हणजे आवड कशी झाली बघा मला म्हणायचं काय की, आणि रोज नमस्कार करून जाणार, पाया पडणार. म्हणजे इतकं वेळ निर्माण आपोआप झालं. दुकानाला उशीर का होईना, पण तो पूजा केल्याशिवाय काय पुढे जाणार नाही.
इतकं त्या स्वामींनी त्यांचं करून घेतलं. मी सांगायचं काय की ज्याला करायला लावायचं त्याला ते करायला लावणारच, आणि ज्याला हात लावायचा नाही त्याला हात लावून पण देणार नाही, असे हे स्वामी. आपण पूजा करताना स्वामींच्या पादुकांची पूजा करतो, त्याचं काय महत्व आहे? ऍक्च्युअली आता कसं आहे माहितीये का, पादुका म्हणजे थोडक्यात चरण स्पर्श आले की कुठल्याही गोष्टीला आपण वाकणं म्हणजे झुकणं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का त्याच्यात लीन होणं, म्हणजे काय म्हणतो की माझा मोठेपणा आहे ते सगळं. आता जो देवाच्या पाया पडतो, एखादा करोडपती असेल तो पण पाया पडतो, एखादा गरीब असेल तो पण पाया पडतो, अगदी कोण एखादा साधा माणूस असेल तो पण पाया पडतो, म्हणजे सगळं कुठं चरणी त्यांच्या नतमस्तक होतात. म्हणजे आपण त्यांच्या पुढे कुठे पायाशी, त्यांच्या पायाशी गेल्यानंतर आपला अहंभाव, आपल्यातला जो काय गोष्टी असतात ना त्या नष्ट होतात, कारण आपण झुकतो. कुठल्याही तुम्ही गेला मंदिरामध्ये जर बघितलं तर मंदिराचे दरवाजे छोटे असतात. त्याचं कारण आहे की तुम्ही मंदिरात जाताना वाकून जाव, देवापुढे वाकूनच जाऊ, देवाच्या पुढे तुम्ही मोठे नाहीये म्हणून तुम्ही झुकूनच गेला पाहिजे. आणि चरणाचं पादुकांचं कसं माहितीये का, पादुकांचं जे म्हणतो आपण, तर ही दत्त संप्रदाय म्हणजे आहे की ह्याच्यामध्ये पादुकांना खूप महत्व आहे. पूर्वीपासून त्यांच्या पादुकांचंच पूजन केलं जातं. ऍक्च्युली त्यांची मूर्ती पेक्षा पादुकांचंच पूजन केलं जातं, त्याला खूप महत्व आहे. आता पादुकाचा विषय निघाल्यामुळं त्याचं काय महत्व ते तुम्हाला एक मी सांगतो. आत्ताच मागचा आत्ता 21 फेब्रुवारीला अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा म्हणजे जी भक्त त्यांचा मेळावा भरला होता आणि तिथे कार्यक्रम होता आयोजित. तर आम्ही आम्ही बसनं रात्री गेलो आणि सकाळी आम्ही गेलो, तिथं आंघोळ केली आणि स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो. आम्ही लाईनमध्ये दर्शनाला आल्यानंतर तिथले जे म्हणजे सेवेकरी असतात, तर मी लेडीजची लाईन शेजारून होती आणि माझी लाईन जेंट्सची बाहेर होती, तर लेडीजच्या मध्ये मिसेस पुढून गेल्या आणि तिथून मग ते दर्शन घेताना तो सेवेकरी जो होता तो आमच्या मिसेसला म्हणला की स्वामींच्या पादुका घेऊन जा, म्हणजे त्या खडावा म्हणतो आपण, त्यात मी पूजेला न्या म्हणला. आता काय वाटलं माहित नाही त्यांना, ते म्हणजे मॅडमला काय म्हणते मला बाहेरून म्हणजे असं ते म्हणते ही स्वामींची इच्छा दिसते म्हणले, तर घ्या म्हणलं. ठीक आहे, मग आम्ही गेलो, घेतल्या, त्यांनी ते काय असेल ते हे करून दिले, म्हणजे ते त्याचं पूजन केलेलं आहे त्या पादुकांचं, म्हणजे खडावा म्हणतो ना आपण लाकडी. आणि पण त्याचं वैशिष्ट्य नंतर कळलं आम्हाला की त्याचं महत्व काय आहे. तर त्या ज्या खडावा बनवलेल्या आहेत ना, त्या स्वामींच्यातलं जे वटवृक्षाचं झाड आहे त्या झाडाच्या फांदीपासून बनवलेले आहेत. आणि त्या कधी बनवल्या जातात की जेव्हा त्या झाडाची एखादी फांदी वाळेल किंवा काय होईल आणि ती पडेल, तर त्या फांदीपासून त्या खडावा ज्या असतात त्या बनवल्या जातात. आणि बहुतेक तीच व्यक्ती बनवते, सेवेकरी जी आहेत, असं आम्हाला कळलं नंतर की त्या व्यक्ती बनवतात. आणि अशा प्रकारची ती जे त्याच्यावर काय मंत्रोपचार झाला असेल काय किंवा त्यांच्या भक्तीवरनं स्वामीने दिली. स्वामी स्वतः तर म्हणणार हे माझा खडावा घ्या म्हणून, त्यांनी कोणाच्या माध्यमातून त्या खडावा आम्हाला मिळाले आहेत. आणि आत्ता आम्ही त्याच्यासाठी छानपैकी एक आम्ही म्हटलं आता एक आवरण करू चांदीचं. तर ते त्यांनी 90,000 ते 1.25 सांगितले. मग आम्ही थोडंसं शांत होतो, म्हणजे नको एवढा खर्च लगेच नको, कारण त्यांना कोणाचा स्पर्श नको, पावित्र्य जपण्यासाठी म्हणलं अभिषेक करता येऊन तो आम्ही विचार बाजूला करून आम्ही आता त्यांना एक छानशी सागवानी लाकडी पेटी बनवून घेतली आणि म्हणलं त्या पेटीमध्ये त्याची, आणि आता त्याचं जी प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती आता आम्ही पाडव्या दिवशी त्याची करणार आहोत त्या खडावाची. म्हणजे थोडक्यात त्या स्वामींच्या तिथं पूजलेल्या आहेत, त्यांच्या तिथं पायाला म्हणजे स्पर्श झालेला आहे किंवा तिचा काय तिथं मंत्रोपचार झालेला आहे, ते आता त्यांच्या समोरच तिथं येते. लक्षात आलं, म्हणजे त्यांचं अस्तित्व आता तिथं प्रत्यक्षात आलंय. अगोदर तर ते आहेतच, ते कुठल्या रूपात कसे आणि कसे येतील हे म्हणजे सहज निघाला. म्हणजे त्याचं महत्व कसं हे कळलं असेल की त्यांनी सुद्धा आपल्याला तेच घ्यायला लावलं आणि तिथं ठेवायला लावलं. आता आजचा पॉडकास्ट पण हे स्वामींच्याच मर्जीने झाला मला असं वाटतंय. आता तुम्ही निमित्त आलेत आणि आमच्या यातून भक्ती हे आली. सर खूप चांगला पॉडकास्ट झालाय. तर जाता आता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल, म्हणजे भक्ती कशी करावी, काय करावी? आता तर मला सांगतो, मी जी काय बोलेल ते वैयक्तिक माझं मत आहे, त्या माझ्या भावना आहेत किंवा मला जे आलेले स्वामींचे अनुभव ते आहेत. आणि मी असा काय मोठा भक्त नाहीये किंवा त्यांची खूप मोठी पूजा करणारा किंवा सारखं ते करणारा नाहीये. मी साधा भोळा भक्त कसा म्हणतो की त्याला काय वाटणार नाही,
अगदी तो दर्शन करेल, इकडे मांसाहार बी करेल, उदाहरण, किंवा काहीही करेल, अशा प्रकारचं आहे. पण दर्शन करेल तोपर्यंत काय खाणार नाही, पाणी पिणार नाही, काय अशा प्रकारची माझी आपली साधी भोळी त्यांच्यावरती भक्ती आणि श्रद्धा आहे. तर भक्ती करणे म्हणजे काय त्यांची पूजा उदबत्ती वगैरे लावणं असा प्रकार नाही, किंवा पोथी नुसतं वाचन करणं असं नाही, किंवा काय करणं असं नाही. मनापासून देवाला हाक मारणे आतून, किंवा त्याची आठवण करणे, म्हणजे आपण नामस्मरणात करतो. तुम्ही नाव घेता म्हणजे काय करता, त्यांची आठवण काढता ना, ह्याला मी भक्तीच म्हणतो. प्रत्येकाला अक्कलकोटला जाता येणार नाही, प्रत्येक वेळे मंदिरात आपल्याला जाता येणार नाही, किंवा प्रत्येक वेळेस देवाच्या समोर आपल्याला उदबत्ती म्हणता येणार किंवा आरती करता येणार नाही. पण तुमच्या मनामध्ये जिथं ते स्वामी बसलेत आतमध्ये, तुमच्या हृदयामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये आहेत किंवा आजूबाजूला आहेत, त्यांच्यासाठी जर तुम्ही नाम घेऊ शकता, त्यांची तुम्ही आठवण करू शकता, त्याला वेळ काळ काहीच नाही लागत. 24 तास तुम्ही घेऊ शकता. झोपेमध्ये पण तुमच्या नकळत ते चालू असतं. जेवताना घ्या, काम करताना घ्या, काही करताना तुम्ही नाम आपोआप येतं. एकदा सवय पडली की काही वस्तू घेतली की श्री स्वामी समर्थ, जसं आपण म्हणतो कोणी प्रसाद देताना हे देताना नाव नकळत होतं. आणि ते एकदा आपल्या अंगवळणी पडलं की ते काय, सगळ्यात नाम हे सोपं काम माहिती आहे का, त्याला काहीच लागत नाही, पैसे लागत नाही, वेळ लागत नाही, काही लागत नाही. म्हणून नामस्मरण हे सगळ्यात सोपं भक्ती मार्गातला उपाय आहे. एखाद्या ठिकाणी जायचं म्हटलं की पैसे खर्च करायला लागतो, वेळ खर्च करायला लागतो, सगळ्या गोष्टी करायला लागतात, सगळं सोडून. किंवा पूजा अर्चे करायचं म्हटलं की त्याला पण वेळ पाहिजे, पैसे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण ह्याला काहीच नाही. तुम्ही आंघोळ केलेली नसेल ते मी नाम घेऊ शकता, जेवताना नाम घेऊ शकता, आंघोळ करताना नाव घेऊ, झोपताना घेऊ, काहीच नाही. तुम्ही गाडी चालवताना घेऊ शकता. त्यामुळं नाम घेणे देवाचं हे मला तरी सगळ्यात सोपं वाटतं. आणि तुम्ही बाकीचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दर्शन पण घ्या, कधी वर्षातून एकदा दोनदा, ते पण घ्या. पोथीचं वाचन पण करा. पोथीचे वाचन का करायचं माहिती आहे का, की त्यांचं खरंच ते महत्त्व जे आहे, त्यांचं जे काय स्वरूप आहे त्या देवाचं, ते आपल्याला समजतं पोथीतून. आपल्याला काहीच माहित नाही ना. आपण तुम्ही आता मी सांगते म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट, किंवा तुम्ही सांगताय म्हणून मला एखादी गोष्ट माहिती आहे. आपल्याला जन्म झाल्यानंतर शिकवलं म्हणून माहिती, ह्याला म्हणतात, ह्याला बो म्हणतात, किंवा ह्याला पाणी म्हणतात, ह्याला ग्लास म्हणतात, शिकलो आपण. तशी स्वामी भक्ती कशी करायची हे पण शिकायला पाहिजे, ते आत्मसात करायला पाहिजे, आणि त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. आपोआप ते घडत जातं, आपोआप घडत. आणि आपल्याला काहीच करायचं नसतं, तेच करत असतात. इच्छा आपली फक्त पाहिजे. कुठंतरी इच्छा ते निर्माण करतात. आणि तुम्हाला सांगू का, की एखाद्यानं बुडणाऱ्या माणसाला जर एखाद्यानं बाहेर काढण्यासाठी जर हात दिला, तर तो हात घेणं ह्या बुडणाऱ्या माणसाचं काम आहे. जर त्या बुडणाऱ्या माणसानं हात देणाऱ्या हातात हात दिला नाही, तर तो 100% बुडणार आहे निश्चित. मग तो वरचा माणूस काही करू शकत नाही. जो हात देणार आहे तसा भगवंत आहे. त्या भगवंतानं आपल्याला एक प्रकारे हात दिलाय, ये माझ्या जवळ आहे, किंवा मी तुला आधार देतो. तो जो घ्यायचा नाही घ्यायचा ते सर्वस्वी आपल्यावरती आहे. आणि त्यानुसार आपलं कर्म ठरणार आहे, किंवा आपल्या कर्मानुसार ते ठरणार आहे. म्हणजे मला तर आजच्या पॉडकास्ट मधून हेच समजलंय, भक्ती म्हणजे तुम्ही कुठं करू शकता, म्हणजे कुठं न करू शकता असं नाही. मंदिरातच जावं, म्हणजे तुमच्या मनातच ते देवाचं घर मनातच आहे. देव मनातच असतो. हृदय म्हणजे काय का, मन हा प्रकार कुठंच नाहीये. हृदयाला पण मन म्हणतो, हृदयाच्या जागेला मन म्हणतो, बरोबर आहे. युनिव्हर्स म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, मन म्हणजे काय, सगळे एकच आहे. आपण बोलता बोलता मनाने ठरवलं तर आपण काही करू शकतो. मन म्हणजे काय, ते देवच झालं, तेच ना. मन हा प्रकारच नाही. पण ते एक मानणं आहे की तुम्ही सांगा की एखाद्या ठिकाणी आपण देव मानतो, की एखादा दगड असतो माणसाने, तो दगड मी बघा काय म्हणतो, एक दगडच आपण साधारण बसवला आणि त्याला तुम्ही देव म्हणला, असं नका तो देव, पण त्याच्यामध्ये नंतर ती भावना येते, तो देव बनतो. तो ती तुमची भावना, तुमची भक्ती, त्याच्यामध्ये ते गुण आणले जातात. एखादी गोष्ट जशी आपण एखादी म्हणतो की आपण तयार करतो, एखाद्याला काय येत नसेल त्याला म्हणून त्याला तो त्यातला तज्ज्ञ होतो, तशी ती गोष्ट आहे. तो म्हणताना सुरुवातीला दगड असतो, पण जेव्हा त्याला आपण पूजा अर्चा, देव त्याचा विधी प्रतिष्ठापना करतो, तो त्याचं किती महत्त्व होतं, त्या पद्धतीनं आहे. त्यामुळं भक्ती कशी करा, कुठे करा, मनापासून करा, पण करा. नाही तुम्हाला तारणारी एकमेव गोष्ट आहे. आता आपलं कलियुग जे आहे, कलियुगामध्ये तुम्हाला फक्त भक्ती तारणार आहे.
तुम्हाला छान जीवन जगायचं असेल, संकटांना सामोरं जायचं असेल, तर तुम्हाला भक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. ते तुम्हाला तारणार आहे. तारणारा तोच आहे. सगळं तुमची संकट नष्ट करणारा, त्याला ताकद देणारा तोच आहे. त्यामुळं फक्त एकाच गोष्टीला तुम्हाला शरण जायचं आहे, ते म्हणजे देवाच्या चरणी. तर सर खूप छान वाटलं आणि तुम्ही टाईम काढून आमच्या प्रेक्षकांना बोलण्यासाठी आलात, त्यासाठी तुमचे धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्ते. स्वामी ओम. तर मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण स्वामींचं चरित्र, स्वामींची भक्ती कशी करावी याबद्दल चर्चा केली आहे आणि सरांनी पण खूप छान सांगितलं आहे. तर कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.